जीवनात काहीही घडले तरी नाम सोडायचे नाही, एवढा मनाचा घट्टपणा सद्गुरूंना पुरतो. मग त्यांनी आपल्याला हाताशी धरलेच म्हणून समजा. मग प्रपंचाचे दडपण कमी होते आणि आता माझा प्रपंच व परमार्थ तुम्हीच पाहना, अशा अलिप्त वृत्तीने नाम घेणारा जगात वावरतो. नामाच्या अभ्यासाने सूक्ष्मात शिरकाव होतो. मग चांगली स्वप्ने पडतात, त्यात दर्शने होतात, अतींद्रिय प्रकाश दिसतो, मोठे सुगंध येतात, पुढे घडणाऱ्या गोष्टींच्या सूचना मिळतात, माणसांच्या मनातील कळते, बोललेले खरे ठरते इत्यादी. पण या क्षुद्र गोष्टींनी हुरळून जाऊ नये, उलट नामाचा अभ्यास वाढवावा. नाहीतर केलेले तप वाया जाते आणि आपण पूर्वपदावर येतो. दुसऱ्या नाम अभ्यासकाला आलेला अनुभव आपल्याला येईल असे नाही, तो यावा असेही म्हणू नये. कदाचित आपल्याला तसले अनुभव येणार देखील नाहीत, परंतु ज्याला अनुभव येतात त्याच्याहून आपले नाम खरोखर खोल असू शकते. श्री गोंदवलेकर महाराज.